या दिवसामध्ये सिस्टमॅटिक थिओलॉजी नाही का, अ, अम, जे ईश्वर विज्ञान आहे देवाचं, ते पवित्र शास्त्रामधून आपण थोडक्यात आपण त्याचा सार जो आहे तो आपण पाहत आहोत. आणि विशेष करून त्यामध्ये मग आपण जे जी तत्व देण्यात आलेले आहे त्या प्रत्येक तत्वाचा आपण अभ्यास करत आहोत पवित्र शास्त्रामध्ये, जेणेकरून आपल्याला पवित्र शास्त्र समजण्यासाठी आणखी मदत होईल. आणि जेव्हा आपण ईश्वर विज्ञान योग्य रीतीने समजून घेऊ, याच्या मागचा उद्देश अ, आपण ज्ञानाने भरावं इथपर्यंतच मर्यादित नाहीये, तर ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी आणि कसं ते आमच्या हृदयावर प्रभाव पाडणार आहे, आमच्या जीवनावर प्रभाव पाडणार ठरतं ज्यावेळेस आपण एक ख्रिस्ती म्हणतो नाही का, एक विश्वासणारा सगळ्यात अगोदर म्हणतो आणि त्यानंतर एक देवाचा सेवक म्हणून आपण उभं राहतो. तर या सर्व रीतीने किती मोलाचं आहे की ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला शिकतो, जिवंत देवाबद्दल आपण जाणून घेतो नाही का. तर नक्कीच त्यामध्ये मग आपण सगळ्यात अगोदर देवशास्त्र त्याबद्दल पाहिलं, त्यानंतर पवित्र शास्त्र नाही का, त्याच्याबद्दल आपण शिकलेलो आहे की ते कशा प्रकारे आपल्यासाठी मौल्यवान आहे. आणि आता आपण ख्रिस्तशास्त्र पाहत आहोत, म्हणजे अं, ख्रिस्ताबद्दलचं तत्व आणि त्रैक्यातील दुसरा व्यक्तित्व आहे. आणि त्याच्याबद्दल शिकत असताना आपण आतापर्यंत सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण याबद्दल शिकलो, तर त्याचा परिचय आपण थोडक्यात पाहिला मागच्या वेळी. आणि त्यामध्ये मग दोन प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाले होते, आणि जे प्रश्न खुद्द प्रभूने 2000 वर्षांपूर्वी विचारले होते आपल्या शिष्यांना, की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात नाही का, हा पहिला प्रश्न होता. तर शिष्यांनी तो पूर्ण दृष्टिकोन समोर ठेवला नाही का. मग ते 16 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की कोणी संदेष्टा म्हणतं, कोणी शिक्षक म्हणतं, तर वेगवेगळे जे लोक म्हणतात ज्या प्रकारे, त्या सर्व गोष्टी समोर ठेवलेल्या. परंतु दुसरा प्रश्न फारच अद्भुत होता, आणि तो म्हणजे काय, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि ह्याच प्रश्नाला घेऊन आपण या तत्वाकडे पाहत आहोत. तर याच प्रश्नाला घेऊन आपण या तत्वाकडे पाहत असताना, की ख्रिस्ताला वैयक्तिक रीतीने मी किंवा तुम्ही कोण म्हणून पाहतो. आणि म्हणूनच त्याच्या अंतर्गत आपण पाहत होतो की सगळ्यात अगोदर जर आपल्याला ख्रिस्ताला जाणून घ्यायचंय, तर त्याचं दैवत्व त्याबद्दल आपण पाहत होतो. आणि त्या दैवत्वाबद्दल विचार करत असताना त्याचमध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे आपण शिकलो, ते म्हणजे काय. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे पाहतो, तर त्याची देहधारणा कुमारिकेच्या द्वारे जन्म नाही का, तिथून नाही तर आपल्याला सार्वकालिकतेपर्यंत जायला पाहिजे. कारण योहान तशाच प्रकारे त्याला प्रदर्शित करतो. आणि जर तुम्ही योहानाचा शेवटचा अध्याय जर पाहिला तुम्ही, तर तिथं काय सांगितलेलं आहे, काय उद्देश आहे, की प्रत्येकाने ख्रिस्त येशू हा प्रभू आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा. तो जिवंत देवाचा ख्रिस्त आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा नाही का. आणि योहान फार अद्भुत रीतीने सर्व प्रकारच्या गटांतील लोकांसाठी तो ख्रिस्त सादर करतो नाही का. आणि त्याची सुरुवात अगदी प्रारंभाकडे तो नेतो, की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, आणि शब्द खुद्द देव होता. आणि मग तो वचन 14 मध्ये म्हणतो की शब्द देही झाला नाही का. तर देही झाला हा भाग फार अगदी अगदी नंतर आहे. सगळ्यात अगोदर तो शब्द कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला जाणणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच त्याचं दैवत्व आपण पाहत होतो. तर बघ, त्याचं दैवत्व पाहत असताना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात, का रे त्याने कुठं स्वतःहून क्लेम केलं, किंवा त्याने कुठं असं घोषित केलं की मी देव आहे. नाही का, असे अनेक असे पंथ आहेत, असे अनेक धर्म आहेत जे अशा प्रकारे बोलतात. परंतु पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने तो देव आहे त्याच्या पुराव्यानिशी नाही का, त्याचा उलगडा देतं. आणि मग आपण पाहिलं की खऱ्या रीतीने काही असे संदर्भ आहेत की जिथं ख्रिस्ताला देव म्हणून प्रदर्शित केलेलं आहे. उदाहरणार्थ योहान 1:1 मध्येच त्याला देव म्हणून प्रदर्शित केलेलं आहे. त्यानंतर योहान 20 आणि 28 मध्ये थोमा सुद्धा माझा प्रभू आणि माझा देव म्हणून ख्रिस्ताकडे पाहतो. त्याला पत्र 2 अध्याय वचन 13 मध्ये सुद्धा त्याला महान देव म्हटलेलं आहे, बरोबर. तर
त्यानंतर जी दैवी गुण वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल आपण पाहिलं की जी फक्त देवामध्ये पाहिजे ती आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते. उदाहरणार्थ सर्वज्ञता नाही का, की त्याला सुरुवातीलाच सर्व काही माहीत आहे. मग त्याबद्दल आपण शिकलो होतो की शिष्यांनी सुद्धा हे मान्य केलं की प्रभू तुला सर्व काही माहीत आहे नाही का. योहान 16व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे. कारण त्याने जर तुम्ही मत्तयामध्ये जर पाहिलं तर त्याने जगाचा शेवट कधी होईल त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. देवाचं राज्य कसं आहे त्याबद्दल त्याने सांगितलेलं आहे. आणि त्याला अगोदरच सर्व गोष्टी माहीत आहे. पुष्कळदा त्याने अशा प्रकारे सांगितलं की तुम्ही समोरच्या गावात जा, तुम्हाला ह्या ह्या प्रकारे ते आढळेल नाही का. आणि तुम्ही इकडं जा. एका वेळी तर शिष्याला सांगितलं की तू गळ टाक आणि मासा तुला लागेल नाही का, तुझ्या गळाला लागेल आणि त्याच्यामध्ये एक नाणं असणार, ते नाणं तू कैसराला दे. तर तो सर्वज्ञानी आहे, तो सर्व सामर्थ्य आहे. त्याबद्दल सुद्धा आपण शिकलो होतो की त्याचा अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर आहे. स्वर्गात सर्व देवदूत त्याच्यासमोर नमतात, पृथ्वीवर सुद्धा सर्व राष्ट्र त्याच्यासमोर नमविले जाणार आहेत. आणि हेच नाही तर सर्व गोष्टींवर त्याचं नियंत्रण आहे. आणि त्याचं सामर्थ्य पण आपण शिकलो होतो. तो सर्वव्यापी आहे, तो अपरिवर्तन आहे, तो कधी बदलत नाही. त्याबद्दल आपण शिकलो. तो म्हणतो की मी अब्रामाच्या अगोदर आहे. इब्री 13:8 मध्ये सांगितलं की येशू ख्रिस्त हा कालच आणि युगानुग सारखा आहे, पित्याच्या समान दर्जाचा तो आहे. ज्यावेळेस आपण त्रैक्याबद्दल विचार करतो तर एक दोन तीन असा क्रमांक आपण नाही लावू शकत. नक्की तीन वेगळे व्यक्ती जरी असले तरी त्या तिघांमध्ये एकच पूर्ण देव पण आपल्याला पाहायला भेटतं. तो एकच जिवंत खरा देव तो या तिघांमध्ये आपल्याला सामावलेला दिसतो. 30% पित्यामध्ये, 30% पुत्रामध्ये, 30% पवित्र आत्मामध्ये असं बिलकुल नाहीये. 100% पित्यामध्ये, 100% पुत्रामध्ये आणि 100% पवित्र आत्म्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर ख्रिस्त त्याचं देव पण आपण त्याबद्दल पाहत असताना त्याची जी कृत्य आहे, त्याने जी ह्या भूतलावर कृत्य केली त्याद्वारे सुद्धा हे प्रदर्शित केलेलं आहे की तो देव आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे तो निर्माण करता म्हणून आपल्याला योहान 1:3 मध्ये सांगितलं की त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. त्यानंतर त्याने पापांची क्षमा केली. या भूतलावर असताना सुद्धा त्या पक्षघाती माणसाला तो म्हटला की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. त्यानंतर पित्याने त्याच्या हाती सर्व न्याय करणं सोपवलेलं आहे. त्यानंतर तो समुद्रावरून चालतो. अ, अ, आणि हे अद्भुत आहे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध आपल्याला पाहायला भेटतं. तो जन्मांध व्यक्तीला दृष्टी देतो नाही का, तो मेलेल्यांना उठवितो. तर हे सर्व काही त्याचं देव पण प्रगट करतो. याच्याही पलीकडे आपण शिकलो होतो. मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगत आहे कारण आपल्यामध्ये काही नवीन लोक असतील, ते हे समजून घेतील नाही का. तर अजून आपण शिकलो होतो की ख्रिस्त देवासारखी उपासना स्वीकारतो. अ, त्याने ज्यावेळेस लोकांनी त्याला उपासना चढवली त्यावेळेस त्याने अमान्य ती केलेली नाही, कारण लोक त्यांना नमन केलं. त्यावेळेस त्याने अमान्य केलेलं नाही, कारण देवदूताला जर तसं केलं असतं तर देवदूताने ते अमान्य केली असती, कारण देवदूत देव नाहीये. बरोबर. मग ऐतिहासिक जी तत्व जे विश्वास मते होती आणि सैद्धांतिक पुरावे होते ते आपण पाहिले, जसं नायसिन मत अंगीकार पाहिला आणि चार्ल्स सिडोनचा एक विश्वास अंगीकार आपण वाचला होता. त्यानंतर ख्रिस्ताची नावं, त्यातून सुद्धा त्याचं दैवत्व आपण पाहिलेलं होतं. आणि मग आपण पुढे अ, येत असताना आणखी त्याचं दैवत्व पाहत असताना जुन्या करारामध्ये त्याची जी पूर्वछाया आहे, किंवा अगोदर काय म्हणू शकतो त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं होतं नाही का, भविष्य करण्यात आलेलं होतं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ दुःख सहन करणारा सेवक, अभिषिक्त मसीहा, देवाचा राजा नाही का, एक महान मेंढपाळ म्हणून. त्यानंतर अशा काही घटना होत्या की अ, अशा काही घटना किंवा प्रसंग नाही का, किंवा लोक यांच्यामधून सुद्धा ख्रिस्ताची पूर्वछाया दाखवलेली आहे. उदाहरणार्थ पहिला आदाम नाही का. मग पाऊल काय म्हणतो की पहा, त्या पहिल्या आदामाने पाप केला आणि त्याच्यामध्ये सर्व जग अ, सर्वांवर मृत्यूने राज्य केलेलं आहे. परंतु शेवटला आदाम जो आहे ख्रिस्त आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना जीवन मिळणार आहे. तर हे अद्भुत आहे. त्यानंतर मलकी सदेकाबद्दल सांगितलंय. तर मग ख्रिस्ताला युगानयुगाचा याजक म्हटलेला आहे, या राजा म्हटलेला आहे. त्यानंतर ओलांडणाबद्दल आपल्याला निर्गममध्ये शिकतो. तर ख्रिस्ताला ओलांडणाचा यज्ञ पशु म्हटलेला आहे, जो आपल्याला त्या नरकापासून जीवनाकडे घेऊन जातो. त्यानंतर लेवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला
अर्पणांबद्दल शिकायला भेटतं. जी अर्पणांची व्यवस्था होती, इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की ती अर्पण जे आहे ते कधीच देवाला तृप्त करू शकले नाही, त्याचं समाधान करू शकलेलं नाही. कारण ती अर्पण एक तात्पुरती एक सावली होती एका परिपूर्ण अर्पणाची आहे. आणि इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की ते अर्पण ख्रिस्त आहे. तो महायाजक आहे आणि तो खुद्द त्याने स्वतःचं अर्पण त्याने दिलेलं आहे आपल्यासाठी. आणि आपलं रक्त घेऊन तो खऱ्या त्या निवास मंडपात तो गेलेला आहे. त्यानंतर निवास मंडपाच्या पडद्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, जो परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांच्यामध्ये ह्या दोन भागाला विभागणारा तो होता. तर मग आपण पाहतो की जिथं शर्ते शेवटी पवित्र स्थानापर्यंत तो जाऊ शकत होता याजक सुद्धा, त्याला सुद्धा परमपवित्र स्थानामध्ये नेहमी जाण्याची परवानगी नव्हती. वर्षातून एकदाच प्रायश्चित्ताच्या दिवशी तो जाऊ शकत होता. आणि त्याची आडकाठी काय होती की तो पडदा होता. आणि ते दाखवत होते की हा याजक जो आहे, अहरोनाचे घराणे किंवा हे जे याजक पण आहे, हे याजक कोणतेच याजक खऱ्या रीतीने लोकांना त्या पडद्याच्या पलीकडे अगदी देवाच्या नजदीक घेऊन जाऊ शकणार नाही. आणि म्हणून इब्री लोकास पत्रकर्ता ख्रिस्ताकडे पाहत असताना एक पडदा म्हणून पाहतो. जर तुम्ही इब्री 10 वचन 19 ते 22 जर पाहिलं ना, तर पडद्याप्रमाणे सांगितलेलं आहे, त्याला पडद्याप्रमाणे दाखवलं की तो खरा पडदा होता, की ज्याच्याद्वारे आपण परम पवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर आपल्याला त्या खडकाबद्दल पाहायला भेटतं, जिथं खडकातून पाणी देवाने पुरवलेलं आहे, जिथं पुरवठा केलेला आहे. तर मग पहिले करिंथ 10:1 ते 4 मध्ये म्हटलेलं आहे की तो आपला आध्यात्मिक खडक आहे, जो आपल्या 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 जीवनाचा तो स्रोत आहे. आपल्याला पितळेच्या सर्पाबद्दल शिकायला भेटतं गणनामध्ये, जिथं लोकांनी कुरकुर केली इस्रायल लोकांनी, आणि म्हणून देवाने साप पाठवले नाही का. आणि जे मरत होते मग लोक आक्रोश करायला लागले. देवाने तिथे एक उपाय दिला की तू पितळेचा सर्प कर आणि एक मोठ्या स्तंभाला तू टांग, आणि जेणेकरून ज्याला सर्पदंश होईल त्याने त्याच्याकडे पाहिलं तर तो वाचेल. तशाच प्रकारे ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. योहान 3:14-16 मध्ये ख्रिस्त म्हणतो की तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्राला उंचवण्यात येणार आहे. तो आपल्याकडे त्या लोकांना आकर्षित करणार आहे. आपण मृत्यूछायेवर आहोत. आपण पूर्णपणे देवापासून दुरावलेले असताना ज्यावेळेस आपण त्या वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताकडे पाहतो, तिथं आपल्याला ते जीवन पाहायला भेटतं. तिथं ते जे रक्त सांडलेलं आहे, ते अद्भुत किंमत आपल्यासाठी चुकवण्यात आलेली आहे. आणि तिथं आपल्याला जीवन पाहायला भेटतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या, पूर्वछाया सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण त्याच्या दैवत्वाबद्दल पाहतो, तर आपल्याला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की तो जो ख्रिस्त, जो 2000 वर्षांपूर्वी एका कुंभारिकेच्या द्वारे जन्मास येतो, तो एका अशा गरीब कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जो आपल्या देशात नाहीये. तो इस्रायल देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये असताना सुद्धा त्याचं इतकं मोल काय आहे, त्याचं कारण काय आहे, आणि त्याला देव आपण का म्हणू शकतो, आणि त्याच्याबद्दल आपण कसं विचार करू शकतो. तर नक्कीच 600 वर्ष अगोदर, 700 वर्ष अगोदर, 400 वर्ष अगोदर त्या येणाऱ्या मसीहाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ दानिएल 7 मध्ये ते सांगितलं की तो मेघारूढ होताना त्याने मनुष्याच्या पुत्राला पाहिलेला आहे. दानिएल 9:24 आणि 27 मध्ये सुद्धा मनुष्याच्या पुत्राबद्दल सांगितलेलं, जवळजवळ 40 वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा मसियाबद्दल जुन्या करारामध्ये आपल्याला मार्गदर्शन पाहायला भेटतं. बीटीसीपीचं जे पुस्तक आहे, पान क्रमांक 109 मध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. मी मुद्दाम म्हणून तो पान क्रमांक सुद्धा समोर देत आहे बघा. आणि मग आपण आणखी पुढे येतो, तर आपल्याला खऱ्या रीतीने ज्यावेळेस त्याच्या भविष्यवाण्यांबद्दल पाहायला भेटतं, तर मग ती जी भाकीत आहेत कशा कशाबद्दल होती, तो खरा मसीहा कसा ठरलेला आहे बघा. त्याचं प्रत्येक प्रत्येक गोष्ट जी आहे, ती प्रत्येक बाब, त्याचं संपूर्ण जीवन जे आहे, ते त्याचे भविष्यवाण आहे, त्याच्याबद्दल जे सांगण्यात आलेलं होतं त्याची पूर्णता करणारं ठरलेलं आहे. उदाहरणार्थ यशिया 9:6 जर तुम्ही पाहिलं, तर तिथं सांगितलेलं आहे की आमच्यासाठी बाळ जन्मलं आहे, आम्हाला आम्हाला पुत्र देण्यात आलेला आहे आमच्यासाठी. आणि मग तो बाळ कोण आहे, जो जन्मलेला, तो म्हटलेला तो देवाचा पुत्र आहे. त्याला काय म्हणतील म्हटलेलं, अद्भुत मंत्री, सनातन पिता म्हटलेला आहे. तर त्याचं देव पण अगोदर सांगितलेलं आहे, बरोबर. तर तो कोण असणार आहे,
त्याच्याबद्दल सांगितलं की तो परिपूर्ण देव, त्याचं देव पण इथं प्रगट केलेला आहे. आणि लूक 2:11 मध्ये त्याच्याबद्दलच आपल्याला त्याची पूर्णता पाहायला भेटते, की ख्रिस्तामध्ये त्याची पूर्णता झालेली आहे. जर तुम्ही लूक 2 आणि 11 जर पाहिलं, तर तिथं तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटेल. बघा, लूक 2 आणि 11 तिथं काय म्हटलेलं आहे. जिथं देवदूत जो आहे तो ज्यावेळेस अ, अम, जे त्या परिसरामध्ये मेंढपाळ रानात कळप चारत होते नाही का, ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी देवदूत त्यांच्या जवळ उभा राहिला, प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलेलं म्हटलेलं आहे. आणि मग देवदूत त्यांना म्हणतो की भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. आणि ती सुवार्ता काय, बरं वचन 11 मध्ये सांगितलं, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. पाहिलं तर अद्भुत आहे. तो बाळ जन्मला आहे म्हटलेला आहे, पण इथं डायरेक्ट सांगितलं की तो कोण आहे. इथं बाळ म्हटलेलं नाही, तो तारणार आहे. तो अद्भुत आहे. बरोबर. आणि मग पुढे अ, त्याच्या 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 नावाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, ज्याची पूर्णता आपल्याला मत्तई 1:23 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. जिथं यशया 7:14 मध्ये इम्मॅन्युएल आपल्याला पाहायला भेटतं नाव. आणि मत्तई 1:23 मध्ये आपण पाहतो की त्याच्याबद्दल त्याचा उलगडा आपल्याला केलेला आहे, की पहा त्याची पूर्णता इथं होत आहे. तो तारणारा कोण आहे, त्याचं नाव काय, इम्मॅन्युएल. त्याला हे नाव देतील म्हटलेलं आहे, म्हणजे आमच्या आमच्या बरोबर देव. वचन 23 आपल्याला त्याबद्दल सांगतं. त्यानंतर त्याचं मनुष्यपण कुठं प्रगट होतं, तर यशया 7:14 मध्ये, की तो कुमारिकेच्या द्वारे जन्मास आला. आणि इब्री लोकास पत्र करता त्याला अशा प्रकारे करतो बघा, की पहा तो आपल्या बंधूंसारखा रक्त मांसांचा झाला म्हटलेला आहे. तर तो एका स्त्रीद्वारे जन्माला म्हटलेला आहे. त्यानंतर दाविदाचं राजपद तो घेणारा होता, ज्याच्याबद्दल देवाने अभिवचन दिलं होतं. दाविदाशी करार करत असताना सांगितलं की तुझ्या सिंहासनावर एक जण बसणार आहे, जो तुझ्याच घराण्यातून येणार आहे. तर लूक 1:31 ते 33 म्हणजे ज्यावेळेस देवदूत बोलतो त्यावेळेस तो ह्याच गोष्टीची आठवण करून देतो, की तो दाविदाच्या सिंहासनावर बसणार आहे. लूक 1:31 ते 33 मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटतं, जिथं तो म्हणतो की तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभुदेव त्याला त्याचा त्याला त्याचा पूर्वज दावीद याचं राजासन देईल म्हटलेलं आहे. तर किती अद्भुत आहे. ज्यावेळेस तो मरियेसोबत बोलत असताना या गोष्टीची आठवण करून देतो. त्यानंतर कोणत्या कुळातून तो येणार आहे, त्या कुळाबद्दल सुद्धा भविष्यवाणी करण्यात आलेली होती. अ, याकोब ज्यावेळेस आपल्या लेकरांना आशीर्वाद देतो आणि त्यांच्याबद्दल भाकीत करतो, त्या भाकितांमध्ये यहूदाबद्दल सांगितलेलं आहे, की तुझ्याकडे असणारं जे बलवेत्र आहे, तो जो खरा राज आहे तो येईपर्यंत तुझ्यापासून ते काढून घेतलं जाणार नाही. आणि प्रगटीकरण 5:5 ते 7 मध्ये त्याची पूर्तता आपल्याला पाहायला भेटते, की तो यहूदा वंशाचा राजा आहे म्हटलेला आहे. आणि तो कोण आहे, तो वधल्या गेलेला कोकरा, तो वधला होता आणि तो पुन्हा तो विजयी झालेला आहे. 7 शिंगे असणारा तो अद्भुत कोकरा तिथं उभा आहे. तर पाहिलं त्याचं दैवत्व, त्याचं नाव, मनुष्यत्व, राजपद, त्याचं कुळ, त्यानंतर त्याचा जन्म कुठं होणार होता. मिखा 5:2 मध्ये सांगितलेलं त्या प्रकारे त्याचा जन्म होतो, कधी होणार होता. दानियल 9:24 ते 27 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याची पूर्णता आपल्याला लूक 2 मध्ये आपण पाहतो. वचन 1 आणि 2 मध्ये, त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी. आता त्या दिवसात म्हटलेलं आहे, म्हणजे योग्य ती वेळ जी देवाने नियुक्त केलेली आहे. आणि गलती 4:4 पण त्याची आठवण करून देतं, की काळाची पूर्णता झाली नाही का. तर कसा झाला, तर मग नक्कीच कुमारिकेच्या द्वारे झालेला आहे. बघ, त्याचं इजिप्तमध्ये, मिसरमध्ये त्याचं जाणं, त्याच्याबद्दल होशे 11:1 मध्ये सांगितलं, की मी माझ्या पुत्राला मिसरमधून, तो लहान मूल असताना मी त्याला बोलावलेला आहे. तर ते पूर्ण होतं ख्रिस्तामध्ये. कारण ज्यावेळेस हेरोद त्याला त्या लहान बालकांना मारायला पाहतो, त्यावेळेस देवदूत मरियेला त्यांना सांगतो की तुम्ही त्या बालकाला घेऊन तुम्ही कुठं जा, इथून इथून निघून जाते. मग मिसरमध्ये जातात आणि तो हेरोद मेल्यानंतर ते पुन्हा येतात. बरोबर. त्यानंतर हेरोदाने केलेली कत्तल, त्याच्याबद्दल सुद्धा भविष्य सांगण्यात आले होते इर्मयामध्ये आणि मत्तेमध्ये. त्याची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर तो तारणारा म्हणून सुद्धा त्याचं भाकीत आपल्याला पाहायला भेटतं. यशया 49
आणि 6 मध्ये त्याची पूर्णता आपल्याला मत 21 मध्ये की त्याचं नाव तू येशू असं ठेवतो, आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तो तारणार आहे. यशया 53 मध्ये तो एक दुःख सहन करणारा सेवक म्हणून दिसतो, जो आपल्या पापांसाठी आपल्या आपल्या दोषांबद्दल नाही का, आणि आपल्याबद्दल त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. आणि त्याने आपले आपले पाप स्वतःवर घेतले म्हटलेलं आहे, बरोबर. आणि मग पेत्र तेच म्हणतो की तो ख्रिस्त आहे. अम, तो नाकारला गेला. अ, त्याची थट्टा उडवण्यात आली. त्याच्याबद्दल आपल्याला स्तोत्र 118:22 मध्ये आठवण होते, आणि मत्तय 21 आणि 42 ते 43 मध्ये आपण पाहतो कशा प्रकारे त्याला नाकारण्यात आलेलं आहे. वधस्तंभावर त्याला खेळण्यात आलं, त्याच्याबद्दल सुद्धा अगोदर स्तोत्र 22 मध्ये की मला त्यांनी विंदिले म्हटलेलं आहे. तर मग नक्कीच योहान 19 आणि 20 मध्ये योहान म्हणतो की येस, तो ख्रिस्त आहे की ज्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं. त्याचा मृत्यू आणि पुरलं जाणं याबद्दल सुद्धा यशया 53 आणि 9 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं नाही का. मग ते त्याची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते ख्रिस्ताचं पुनरुत्थानाबद्दल. स्तोत्र 16 मध्ये की तुझ्या सेवकाला कुजण्याचा अनुभव तू येऊ देणार नाही. आणि पेत्र सुद्धा म्हणतो की पहा, तो दावीद स्वतःबद्दल बोलत नव्हता तर ख्रिस्ताबद्दल आहे. मग ते 28 आणि 2 ते 8 मध्ये पण आपल्याला पाहायला भेटतं की त्याला कुजण्याचा अनुभव आलेला नाही. त्यानंतर त्याच्या भावी कार्याबद्दल सुद्धा भाकितं करण्यात आलेले आहेत. त्याचं स्वर्गरोहण, त्याचं उंचावलं जाणं, पित्याच्या उजवीकडे बसणं, स्तोत्र 110 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं दुसऱ्या आगमनाबद्दल सुद्धा जखऱ्या 14 मध्ये आपण पाहतो. आणि त्याचं जे सार्वकालिक जे राजेपण आहे त्याच्याबद्दल आपल्याला दानियल 2:44 मध्ये शिकायला भेटतं, आणि प्रगटीकरण 11:15 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो कशा प्रकारे राज्य करतो आणि करणार आहे भविष्यामध्ये सुद्धा. अम, त्यानंतर आता हे त्याचं दैवत्व नाही का. ज्यावेळेस आपण येशू कोण आहे याबद्दल पाहतो वैयक्तिक रीतीने, तर तो देव म्हणून या सर्व गोष्टी आपण जाणतो. की एकतर त्याला देव म्हणून प्रगट केले वचनांमध्ये. त्याला देवपणाची जी सर्व गुण वैशिष्ट्ये ती त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं की तो देव आहे हे कसं आपल्याला समजतं की हजारो वर्षापासून ज्याच्याबद्दल अ, 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 वारंवार आठवण करून करून दिली जात आहे, आणि टप्प्याटप्प्याने त्याची त्याची सावली दाखवली जात आहे, आणि मग तो प्रगट होतो. हे अकस्मात नाहीये, बरोबर. हे अकस्मात नाही. म्हणूनच गलती 4:4 मध्ये सांगितलेलं आहे की काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविलं, तो स्त्रीद्वारे जन्माला म्हटलेला आहे. तर याच्यासाठी हा पूर्ण इतिहास आहे. हा पूर्ण इतिहास आहे. आणि इब्री लोकस पत्रकर्ता काय म्हणतो की देव प्राचीन काळी अंशाने आणि प्रकाराप्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेष्टांच्या द्वारे बोललेला आहे, आणि तो ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राद्वारे बोललाय. तर नक्कीच संदेष्टांनी पण कुणाला प्रदर्शित केलेला आहे? ख्रिस्ताला प्रदर्शित केलेलं आहे. संदेष्टांनी न्यायाबद्दल मार्गदर्शन केलं. संदेष्टांनी अ, तारणाबद्दल, त्यांच्या त्यांच्या सुटकेबद्दल मार्गदर्शन, त्यांना आठवण केली, त्यांना देवाचा संदेश सांगितलेला आहे. आणि एवढंच नाही की त्याने येणाऱ्या मसियाबद्दल घोषणा केलेली आहे. आणि सर ते शेवटी तो मसिया ख्रिस्त आहे. आता ज्या वेळेस आपण त्याचं दैवत्व पाहतो त्यानंतर आपण आता त्याच्या मनुष्यत्वाकडे येतो. आणि आता हा जो प्रश्न आहे ना, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्त नाही का, त्याला देव म्हणून अ, स्वीकारणं पुष्कळ वेळा फारच अधिक सोपं जातं नाही का. त्याला मनुष्य, परिपूर्ण मनुष्य म्हणून स्वीकारणं यापेक्षा. का बरं? कारण पुष्कळ लोकांना असा प्रश्न उपस्थित होतो का, अरे देवाने मनुष्य होणं आणि तरी सुद्धा देवच राहणं हे कसं शक्य आहे? देव मनुष्य होऊन देवच राहू शकतो हे कसं शक्य आहे? आणि हे फारच गूढ, हे फारच गोंधळात टाकणार आपल्याला वाटतं. आपल्याला फार कठीण हे वाटतं. पण आपल्याला हे समजून घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर येशू ख्रिस्त, तो ख्रिस्त जो आहे तो देव मानव झाला, हे सत्य
सांगण्यासाठी एक एक संज्ञा किंवा एक शब्द वापरलेला आहे आणि त्याला देहधारण म्हणतात. काही लोक चुकीचं त्याचं ट्रान्सलेशन किंवा भाषांतर करतात. काही लोक असे काही तुम्ही पहा काही पुस्तकांमध्ये सुद्धा अवतार म्हटलेलं, तर अवतार हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे. पूर्णपणे चुकीचा आहे. देहधारण हा शब्द पवित्र शास्त्रीय हा शब्द आहे. कारण त्याने अवतार नाही घेतला कुणाचा. तर अवतार हे काहीतरी नाही का दुसऱ्याचं काहीतरी नाही का आपण म्हणू शकतो एखाद्या कशाचा तरी अवतार घेणं हा एक वेगळा भाग झाला. परंतु देहधारण हे खऱ्या रीतीने हे अद्भुत तत्व आहे. आणि ज्यावेळेस आपण देहधारणेबद्दल विचार करतो तर त्याची जी व्याख्या आहे ती अशा प्रकारची आहे बघा. देहधारण म्हणजे कुमारीच्या पोटी जन्म या साधनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या कार्याने देव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वात मनुष्य झाला. म्हणजे काय देहधारण म्हणजे काय? की देवाने कुमारिकेच्या पोटी, कुमारिकेचा देवाने साधन म्हणून उपयोग केलेला आणि त्या कुमारिकेच्या द्वारे देव ख्रिस्ताच्या व्यक्तित्वात मनुष्य झालेला आहे, येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वात. बरोबर. आणि देहधारणेद्वारे येशू आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा पुत्र झाला असं नाही, तर देवाचा पुत्र म्हणून तो सार्वकालिकतेमध्ये होताच. इथं कुमारिकेच्या द्वारे त्याचा जन्म ही त्याची मनुष्यत्वाची सुरुवात आहे. दैवत्वाची त्याची सुरुवात नाही. योहान म्हणतो प्रारंभी शब्द होता. तो शब्द खुद्द देवासह होता आणि तो शब्द खुद्द देव होता. ज्यावेळेस योहान अध्याय 1 मध्ये त्या शब्दाबद्दल बोलतो तर तो शब्द तो असं म्हणत नाही की सुरुवातीलाच की शब्द देहधारी झाला. तो सुरुवातीला म्हणतो की नाही, जो शब्द देहधारी झालेला आहे तो शब्द देहधारी होण्या अगोदर सार्वकालिकतेमध्ये होता. त्याला कुणी घडवलेलं नाहीये. तर देव म्हणून आपल्याला पाहायला भेटतं त्रैक्यातील दुसरा व्यक्ती म्हणून त्याची सुरुवात त्या कुमारिकेच्या द्वारे नाहीये. तर ज्यावेळेस कुमारिकेच्या द्वारे त्याचा जन्म, ज्यावेळेस त्याच्या देहधारणेबद्दल आपण पाहतो, तर ही त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आहे, देवपणाची नाही. म्हणूनच ज्यावेळेस देहधारण याबद्दल आपण विचार करतो, तर देहधारण हे असं तत्व आहे जिथं देवाने जी तारणदायी योजना आखलेली होती सार्वकालिक, ती तारणदायी योजना ख्रिस्ताद्वारे पूर्ण व्हावी आणि म्हणूनच त्याने त्याच कामगिरीसाठी त्याच्या पुत्राला पाठवलं. त्याची छाया त्याने जुन्या करारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे आणि म्हणून ज्यावेळेस तो एकुलता एक पुत्र जन्मलेला पुत्र काही काही ठिकाणी म्हटलेलं आहे नाही का. तर याचा अर्थ त्याचं त्याचं त्याच्या देवपणाची सुरुवात बद्दल नाही दाखवते, तर ते त्याचं कार्य, त्याचा उद्देश, त्याचा हेतू हे दाखवणार आहे नाही का. तर देवाचा पुत्र म्हणून तर सर्व काळ होता, पण देहधारणेच्या वेळी तो मनुष्याचा पुत्र झालेला आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता येशू मनुष्य होणं का आवश्यक होतं हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. बरोबर. का गरजेचं होतं की अरे देवाने इतके कुठाने का करायला पाहिजे? तो जर तारायचं होतं त्याला तर तो त्याने त्याने तसंच का नाही तारलं? इतकं त्याच्या पुत्राला मग त्याने कुमारिकेच्या द्वारे पाठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी हजारो वर्षांपासून त्याने भविष्यवाण्या केल्यात आणि त्याची सावली त्याने प्रत्येक काळामध्ये दिली आणि हे जे 1500 वर्षांच्या काळामध्ये बायबल लिहिण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की हे लोक कितीतरी हजारो वर्ष अगोदर जगलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्ती काही ना काही त्या येणाऱ्या मसीहाबद्दल मार्गदर्शन करतो. अरे इतकं का ते महत्वाचं होतं आणि त्याच्या मागचं मोल काय आहे? जर ख्रिस्ताचं देहधारण झालं नसतं तर आपल्यासाठी तारणाचा मार्ग कधीच मोकळा झाला नसता. विशेष करून ज्यावेळेस आपण देहधारणेबद्दल विचार करतो, देहधारणेचा विचार केल्याशिवाय वधस्तंभ, पुनरुत्थान आणि तारण
यांची जी खोली आहे ते आपल्याला कधीच कळणार नाही. तो वधस्तंभ, त्याचं मोल काय आहे? ख्रिस्ताचं पुनरुत्थान, त्याचं मोल काय? तारण किती महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, ही बिलकुल समजणार नाही जोपर्यंत आपण देहधारण ते आपण समजून घेणार नाही. तर हा प्रश्न आहे की का बरं येशू मनुष्य होणे आवश्यक होतं, किंवा येशू किंवा तो ख्रिस्त जो देव आहे त्याचं देहधारण किंवा त्याने तो 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 मनुष्य होणं का गरजेचं होतं? तर त्याची चार कमीत कमी कारणं आहेत, जे आपण आता पाहू. पहिलं कारण, का बरं त्याने मनुष्य होणं गरजेचं होतं? कारण देवाला प्रगट करणं. पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करत असताना तिथं पाहिलेला विशेष प्रगटीकरण म्हणून नाही का, ख्रिस्त. आपल्याला माहित आहे की जो आदाम अगोदर देवाच्या अगदी निकट होता, जो आदाम हवा त्याच्याशी देवाशी बोलायचे, देव त्यांच्याशी बोलत होता. त्यांचं जे घनिष्ठ नातं होतं आपल्याला पाहायला भेटतं उत्पत्ती 3 मध्ये, ज्यावेळेस त्यांनी पाप केलेलं आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. जी पवित्रता होती नाही का, देवाचं जे प्रतिरूप होतं, आणि आपल्याला पाहायला भेटतं आता ते पूर्णपणे डागाळलेलं आहे, ते कुरूप झालेलं आहे नाही का. आणि आता तो व्यक्ती आत्मिक रीतीने मेलेला आहे. त्याला, तो आदाम जो अगोदर देवाकडे बोलण्यासाठी त्याच्या सहभागितेसाठी आतुरलेला होता, तो आता लपतो नाही का. त्याला पाहून त्याला त्याला समजतं की देव येत आहे. तो लपतो, तो म्हणतो की मी तुला पाहून भ्यालोला आहे, मला भीती वाटली नाही का, मी नग्न आहे म्हणून मला तुझ्या समोर येण्यासाठी भय वाटलेले. का बरं? आत्मिक आंधळपण, जिथं आता देवाला पाहण्याची इच्छा उरलेली नाही, आणि जिथं मनुष्य स्वतःच्या इच्छेने अ, स्वतःच देवाला घडवायला लागलेला आहे. देवाचं स्वरूप, त्याची पवित्रता, त्याचं प्रेम, न्याय आणि दया, आता ही तो स्पष्टपणे पाहू शकत नाही, कारण तो पूर्णपणे भ्रष्ट झालेला आहे. आणि म्हणूनच रोमकरास पत्रामध्ये पाऊल अगदी सुंदर रीतीने मनुष्याच्या भ्रष्टपणाबद्दल सांगतो, की म्हणे ते इतके मूर्ख झालेले आहेत म्हणे, की त्या जिवंत देवाची त्यांनी काय केली, निर्मितीशी तुलना केलेली आहे. तो मर्यादित बुद्धीचा मनुष्य जो आहे, तो आता देवाच्या जवळ उभं राहू शकत नाही, देवाला तो समजू शकत नाही, देवाला तो जाणू शकत नाही. आणि म्हणूनच देव रक्त मांसाचा झाला, तो स्वतः देहधारी झाला, हे दाखवण्यासाठी की देव कोण आहे, देव कसा आहे. ख्रिस्त जो आहे, जो देहधारी झालेला ख्रिस्त, त्याने देवाचं हृदय प्रगट केलं. देव कळवळ्याने भरलेला आहे. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे पाहतो, त्याने ज्यावेळेस त्या लोकसमुदायाकडे पाहिलं, त्याला त्यांचा कळवळ आलेला आहे. देवाला किती कळवळ आहे त्याच्या लोकांचा हरवलेल्या, ते आपल्याला तिथं पाहायला भेटतं. त्यानंतर पुष्कळ ठिकाणे ख्रिस्ताचा क्रोध आपल्याला पाहायला भेटतं, जिथं मंदिरामध्ये जे क्रय विक्रय करणारे लोक, त्यांचा कशा प्रकारे ख्रिस्ताने ते उधळून लावलेलं आहे नाही का. तिथं त्याचा पवित्र क्रोध आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्ताचं चरित्र किती पवित्र आहे, देव किती पवित्र आहे, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि अशा अनेक अनेक ठिकाणी आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनातून पाहायला भेटतं की देव किती पवित्र आहे, कारण ख्रिस्ताचं जीवन तितकं पवित्र होतं. आणि तो निर्दोष निष्कलंक होता, तो कितीतरी पारखला गेलेला आहे, तरी तरी तो निर्दोष राहिलेला आहे. त्याच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभा राहिले तरी पण त्याला त्याच्यावर ते दोष लावू शकलेले नाहीयेत. तो पंत पिलात सर ते शेवटी म्हटला की मला याच्या ठायी दोष आढळत नाही. किती त्याच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे राहिले तरी ते त्याच्यावर दोष लावू शकलेले नाहीत. तो इतका निर्दोष आहे, तो इतका पवित्र आहे. आणि तो हे दाखवितो की बघा, तो देवाचं चरित्र आहे, किती अद्भुत आणि महान पवित्र तो देव आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं अद्भुत प्रेम ख्रिस्तामध्ये आपण पाहिलेलं आहे.
की जिथं तो पाप्यांसोबत राहतो. जशी शम्रोनी स्त्रीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. जकादारासोबत तो राहताना आपल्याला दिसतो. जे जे त्या समाजामध्ये सगळ्यात भयंकर टाकलेले लोक त्यांच्यासोबत सुद्धा तो अगदी राहतो. त्यांच्यासोबत तो जेवताना दिसतो. त्यांच्यासोबत तो बोलताना दिसतो आणि त्यांना तो आपल्या त्याच्यासोबतचा तो आनंद देतो. तर देवाचं अद्भुत प्रेम ख्रिस्ताने प्रगट केलं. तो न्यायी देव आहे. हे सुद्धा ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कुठं? देवाचा न्याय त्या वधस्तंभावर पाहायला भेटतो, जिथं पापासाठी जो दंड आहे तो ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. देवाची दया सुद्धा त्याच वधस्तंभापासून वाहताना आपल्याला दिसते. एवढंच नाही तर ख्रिस्ताने अनेक आजारांना बरं केलं. तुटलेल्या, हरवलेल्या लोकांवर त्याने प्रीती केलेली आहे. तो म्हणतो की मी हरवलेले जे आहेत त्यांना शोधावयास आलेलो आहे. आजारी लोक त्याच्याकडे आले. अनेक लोक, वेगवेगळ्या वेदनांनी भरलेले लोक त्याच्याकडे आले. त्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याची दया त्याने व्यक्त केलेली आहे. त्याने 5,000 जेवण दिलेलं आहे. 4,000 जेवण दिलेलं आहे. तर खऱ्या रीतीने ज्यावेळेस आपण मनुष्य होणं का गरजेचं होतं, त्याचं पहिलं कारण हे होतं की त्याने आपल्याला पाहायला भेटतं की देवाला प्रगट केलेलं आहे, की तो देव कसा आहे. तो देव जो आहे तो महान उद्धारकर्ता देव आहे. तो देव अति पवित्र आहे. तो देव महान प्रेमळ आहे. तो देव न्यायी आहे. तो देव दयाळू आहे. दुसरं कारण, तो देहधारी होणं का गरजेचं होतं, देव मनुष्य होणं का गरजेचं होतं, त्याचं दुसरं कारण म्हणजे देवाचा उद्देश आणि इच्छा उलगडणं. योहान 6:38 मध्ये ख्रिस्त स्वतः म्हणतो, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून आलो आहे. किती अद्भुत आहे. देवाने स्वतः, ख्रिस्ताने स्वतःला पित्याच्या इच्छेच्या अधीन केलेला आहे. तो नेहमी हेच म्हटलेला आहे की माझं अन्न पित्याची इच्छा पूर्ण करणं आहे. पित्याची इच्छा काय होती सार्वकालिक रीतीनं, की माझ्या पुत्राने त्या निवडलेल्या लोकांना त्याचं जीवन देऊन, त्याचा आज्ञापालनाद्वारे त्याचा मृत्यू त्या वधस्तंभावरील पुनरुत्थान, त्याच्या परिपूर्ण त्या कार्याने त्याने तारावं. देवाची इच्छा पापामुळे मनुष्य पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. तो पूर्णपणे आंधळा झालेला आहे आणि तो देवाची इच्छा पूर्ण सुद्धा करू शकत नव्हता. परंतु देवाची इच्छा काय होती ती पूर्णपणे आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते. का बरं देवाने नियमशास्त्र दिलेलं होतं इस्रायल लोकांना, ते परिपूर्ण पाळणं गरजेचं होतं तिथं. कारण देव पवित्र आहे आणि देवाची इच्छा ही आहे की त्याच्या लोकांनी पवित्र असावं. आणि नियमशास्त्र त्या पवित्रतेची मागणी करत होती, जी पवित्रता कोणताच मनुष्य ते नियमशास्त्र परिपूर्ण पालन करून मिळवू शकत नव्हता. आणि म्हणूनच ख्रिस्ताचं परिपूर्ण जीवन आपल्या समोर आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्या समोर आहे आणि ख्रिस्ताने दिलेलं शिकवण आपल्या समोर आहे. जिथं आपल्याला अद्भुत रीतीने देवाची इच्छा पाहायला भेटते. देवाचा उद्देश त्याने कसा उघड केलेला आहे बघा. तर ख्रिस्ताचं जीवन जिथं देवाच्या इच्छेने ते परिपूर्ण होतं. तो पूर्णपणे अ, त्या काळाच्या अधीन झालेला आहे, जो काळ पित्याने नियुक्त केलेला होता. आणि सुरुवातीपासूनच तो काय म्हणतो माहितीये का? अ, जर तुम्ही काही वचन वाचले, उदाहरणार्थ योहान 17व्या अध्यायामध्ये आपल्या तारणाऱ्या प्रभूची जर प्रार्थना तुम्ही वाचली तर तुम्हाला पाहायला भेटेल बघा. वचन 1, ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी वर लावून म्हणाला, हे माझ्या पित्या. आता काय काय गोष्टी बोलल्या? अनेक गोष्टी तो शिष्यासोबत बोलत आहे. शिष्यांना त्याने याची जाणीव करून दिली की पहा, मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही. तुमच्यासाठी मी कैवारी पाठवणार आहे. अनेक गोष्टी त्यांना सांत्वन दिल्यानंतर आता तो प्रार्थना करत आहे. आणि तो म्हणतो की पहा, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे पुत्राने तुझं गौरव करावं म्हणून तो आपल्या पुत्राचं गौरव कर. इथं आपल्या पुत्राचं गौरव पिता कसा करणार होता माहिती तुम्हाला? त्या वधस्तंभावर जाणं,
पुत्र कसं पित्याचा गौरव करणार होता त्या वधस्तंभावर जाऊन. तो म्हणतो माझी एकच इच्छा आहे. पित्याच्या इच्छेच्या अधीन तो झालेला आहे. म्हणूनच येशयाने जो पाहिलेला दृष्टांत होता ना, खरं तर तो जो आवाज येशयाने ऐकला, माझ्यासाठी कोण जाईल. वाव, ते सार्वकालिक संभाषण आपल्याला पाहायला भेटत आहे, की जो त्याने मनुष्याचा पुत्र विजयाने तिथं विराजमान पाहिलेला दिसले, त्याने पाहिलेला आहे. तो पुत्र आणि पिता त्यांच्यातील ते संभाषण पाहायला भेटत आहे. आणि तो पुत्र म्हणतो की हा, मी जाईल. सार्वकालिकतेमध्ये पुत्राने तो स्वीकारलेला आहे की मी पित्याची ती योजना सिद्धीस नेणार आहे. आणि तो काय म्हणत आहे वचन 2, कारण जे तू मला दिले आहेत तर सर्वांना त्या सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलास. किती अद्भुत आहे. देवाच्या इच्छेच्या अधीन तो पूर्णपणे झालं. त्याचं जीवन त्याच्या वेळेच्या अधीन होतं. म्हणूनच पुष्कळ ठिकाणे अ, असे काही प्रसंग आले की जिथं प्रभू म्हटला की माझी वेळ अजून आली नाही. उदाहरणार्थ काना येथे त्या मरियेला बोलत असून बाई माझी वेळ अजून आली नाही म्हटलेलं आहे. त्याने अशुद्ध आत्म्यांना दटावलेला आहे, शांत राहण्यास सांगितलेलं आहे. बरोबर, कारण तो पूर्णपणे पित्याच्या इच्छेनुसार त्याच्या वेळेनुसार चालत होता. आणि शेवटी तो म्हटला की आता माझी वेळ आली आहे. बरोबर. मग त्यानंतर त्याचे शब्द जे होते, तिथं आपल्याला देवाचं अद्भुत सत्य पाहायला भेटतं. जिथं तो म्हटला देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्याने देवाचं राज्य कसं आहे ते अद्भुत रीतीने त्याने दाखवलेलं आहे. देवाच्या 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 राज्याची वास्तविकता त्याने त्याच्या त्याच्या शब्दातून व्यक्त केलेली आहे. त्याने देवाचं राज्य उलगडलेलं आहे. किती अद्भुत हे देवाचं राज्य आहे. जर तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल ऐकायचं आहे, तो म्हणतो की बघा, हे देवाचं राज्य आहे. तुम्ही जर बारकाईने डोंगरावरील जर प्रवचन जर वाचलं, तर तुम्हाला तिथं अद्भुत रीतीने देवाचं राज्य कसं आहे त्याचा उलगडा मिळेल. त्यानंतर त्याने जी केलेली कृत्य आहेत ती त्या राज्याची अद्भुतता, वास्तविकता दाखवत होती, की पहा ते राज्य कसं आहे येणारं. इथं तो रोग्यांना बरं करत आहे. इथं तो त्या हजारो लोकांना जेवण देत आहे. इथं तो पाप्यांना क्षमा करत आहे. इथं तो जे तुटलेले आहेत, जे जे पूर्णपणे दुर्बळ आहेत, त्यांना तो उभं करत आहे. तर तो म्हणतो की येस, देवाच्या राज्याची वास्तविकता हीच आहे की जिथं रोग नसणार, जिथं वेदना नसणार, जिथं जिथं पापाचा लवलेशही नसणार आहे. तर ते भावी महान राज्य, त्याची वास्तविकता सुद्धा ख्रिस्ताच्या कृत्यांनी त्याने इथं दाखवलेली आहे. एवढंच नाही तर त्याचं जे रूपांतरण होतं तिथं मोशे आणि एलिया आपल्याला पाहायला भेटतो एका पाठोपाठ. तर नक्कीच मोशे आणि एलिया ज्यावेळेस पाहतो, तर जुन्या करातील संतगण त्याच्यासोबत होते. त्यातून सुद्धा तो ही वास्तविकता दाखवत होता की अशाच प्रकारे सर्व विश्वासणारे माझ्यासोबत राज्य करणार आहेत, माझ्यासोबत असणार आहेत, त्यांना मी सोडणार नाहीये. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा उद्देश, त्याचं नम्र होणं त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. तो कितपर्यंत नम्र झालेला आहे देवाच्या प्रियलेकरांनो. फिलिपी पत्रामध्ये सांगितलं की त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. आता हा ज्या दासाबद्दल सांगितलेला आहे, जो दास म्हणजे कोण, की जो अशा प्रकारचा नोकर जो सगळ्यात खालच्या दर्जाचं काम करणार आहे. आणि जो सगळ्यात खालच्या दर्जाचा नोकर आहे, इथपर्यंत त्याने स्वतःला नम्र केलेला आहे. त्याने स्वतःचा अ, त्याने 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 इथपर्यंत आज्ञा पालन केलं की त्याने वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे. अद्भुत, अद्भुत तो प्रभू आहे, जो महान सामर्थ्यवान ख्रिस्त, जो आपल्याला जुन्या करारामध्ये जळत्या झुडपाने पाहायला भेटतो. जो एक अद्भुत असा एक योद्धा, सेनाधीश, परमेश्वराचा दूत म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. जो अद्भुत निर्माण करता प्रभू पाहायला भेटतो. तो स्वतःहून स्वतःला त्या मानवी लोकांच्या हाती देतो. तो स्वतःहून लोकांना स्वतःवर थुंकण्यासाठी परवानगी देतो. तो लोकांना स्वतःला लोकांच्या समोर एक थट्टेचा विषय होण्याची परवानगी देतो. तो त्या वधस्तंभावर खिळीपर्यंत तो शांत बसतो. वधलेला न्यायला जसं कोकरू जे कातरणाऱ्या समोर जसं शांत राहतं, तसं तो पूर्णपणे शांत राहतो. किती अद्भुत ही नम्रता आहे. आणि इथं सुद्धा देवाचा अद्भुत स्वभाव आणि अ, उद्देश त्याने
प्रगट केलेला आहे. जॉन ओन ते म्हणतात की ख्रिस्त हा देवाच्या नैतिक इच्छेचा परिपूर्ण आराखडा आहे. म्हणजेच ख्रिस्ताचं मनुष्यत्व हे मनुष्याला अशा प्रकारे सांगतं की देवाला तू कसा हवा आहेस ते मी तुला दाखवितो. जर तुम्हाला आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की देवाची इच्छा माझ्याबद्दल आणि तुमच्याबद्दल कशी आहे, मी कसा असायला पाहिजे, हे जर तुम्हाला पाहायचं आहे तर ख्रिस्ताचं जीवन पहा. त्याने आपल्यासाठी कित्ता घालून दिलेला आहे, पेत्रामध्ये पेत्र म्हणतो. तिसरं कारण म्हणजे काय, मनुष्याशी अ, अ, थेट बोलणं आणि तारणाचा मार्ग उघडणं. अ, आपल्याला पाहायला भेटतं पूर्वी देवाने संदेष्टे, दृष्टांत, नियमांद्वारे आणि अर्पणांद्वारे देव बोललेला आहे. पण तरी सुद्धा संदेष्टे, दृष्टांत, नियम किंवा बलिदान हे सर्व गोष्टी मनुष्यामधील अपराधीपणा, मनुष्यांमधील भीती आणि मनुष्यामधील आणि देवामधील जो दुरावा आहे ते कधीच दूर करू शकलेले नाहीये. आणि म्हणून देव स्वतः मनुष्याच्या स्वरूपात येऊन, खुद्द देव देहधारी होऊन येऊन म्हणतो की भिवू नका, मीच तुमच्याशी बोलण्यासाठी आलोय. अधिक जवळीकतेने तो संदेश त्यांचा संदेश आहे. तो देवाचं अद्भुत प्रदर्शन आहे. त्याने ज्या देवाने त्या सिनाय पर्वतावर अद्भुत रीतीने नियमशास्त्र आपल्या बोटांनी लिहून दिलं, तोच देव देहधारी झालेला आहे आणि तोच आता त्या नियमशास्त्राचा उलगडा पण देतो. पाहिलं? तो काय म्हणतो, तुम्ही खून करू नका हे ऐकलेलं आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो. त्याचा अर्थ खरा काय आहे? एखादा व्यक्ती, एखादा भाऊ आपल्या भावाचा द्वेष करतो तरी त्याने खून केल्याबद्दल आहे. व्यभिचार करू नका तुम्ही ऐकलेलं, तो म्हणतो की हा एखादा भाऊ किंवा बहीण त्या नजरेने पाहते तरी तो व्यभिचार केल्याप्रमाणे आहे. तर तो त्याने अगदी स्पष्ट केलेल्या या गोष्टी. आणि एवढंच नाही तर आपण स्वतःहून कधीच देवासमोर उभं राहू शकत नाही. त्याने लोकांना कवटाळलेलं, त्याने वारंवार सांगितलेलं, पहा हरवलेलं मेंढरू तुम्हाला पाहायला भेटतं, तो उधळ्या पुत्र, आणि असे अनेक दाखले त्याने दिले ज्यातून त्याने आपल्याला दाखवलेलं आहे की तारणाचा मार्ग काय आहे, पिता कसा स्वीकारतो नाही का. आणि खऱ्या रीतीने ख्रिस्ताने काय बोललेला आहे मनुष्याशी, तो हरवलास ना, मी तुला शोधायला आलेलो आहे, मीच तारणाचा मार्ग आहे, पित्याकडे जाण्याचं द्वार मी आहे. म्हणून पश्चाताप कर आणि विश्वास ठेव माझ्यावर. तारण केवळ कृपेने आहे, इफिसकारास पत्र आपल्याला त्याबद्दल सांगतं. चौथा कारण का बरं त्याचं मनुष्यत्व गरजेचं होतं? कारण देवाची सार्वकालिक तारणदायी योजना पूर्ण करणे. म्हणूनच पहिले पेत्र 1:20 मध्ये काय सांगितलेलं आहे, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रगट झाला. देवाचे अद्भुत महान सार्वकालिक योजना आपल्याला पाहायला भेटते. जी योजना अ, अचानक झालेली नाही, तर जगाच्या स्थापने अगोदर पासून देवाच्या हृदयामध्ये ते होतं. आणि म्हणूनच ख्रिस्ताची देहधारणा अचानक घडलेली घटना नाहीये, ती अनादी काळापासून ठरलेली नियोजित योजना होती. ख्रिस्त मनुष्य झाला नसता तर वधस्तंभ घडू शकला नसता, प्रायश्चित्त देऊ शकला नसता आणि बदले अर्पण होऊ शकलं नसतं. पुनरुत्थानाद्वारे नवीन जीवन शक्य नसते. देवाची सार्वकालिक योजना काय होती? पित्याने अद्भुत ती निवड केली जगाच्या स्थापने अगोदर. पुत्राने देह धारण करून देवाची जी महान योजना आहे तारणाबद्दलची, त्याने ती पूर्ण केलेली आहे. आणि पवित्र आत्मा त्या तारणदायी योजना जी पुत्राने पूर्ण केलेली आहे, तिचे जे परिणाम आहे किंवा तिचं लागूकरण तो त्याचे निवडलेल्या लोकांच्या हृदयात करतो. देवाची निवड, त्याचे निवडलेल्या लोकांसाठी ख्रिस्ताचं देहधारण आणि त्याचा मृत्यू, त्याचं त्याचं ती तारणाची योजना पूर्ण करणं, आणि पवित्र आत्मा त्या निवडलेल्या लोकांच्या हृदयामध्ये ख्रिस्ताचं अद्भुत कार्य त्याचं लागूकरण तो करतो. तारण पूर्ण करण्यासाठी ख्रिस्ताचं देहधारण का आवश्यक होतं? पुढचा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. का गरजेचं होतं ख्रिस्ताचं देहधारण तारण पूर्ण करण्यासाठी? तर त्याचं पहिलं कारण होतं की प्रतिनिधिक
मृत्यूसाठी किंवा मरणासाठी मानवी देह गरजेचा होता. कारण मानवाने पाप केलेलं आहे. पापाचं वेतन मरण होतं. आणि म्हणून जर योग्य किंमत चुकवली जाणे गरजेची आहे, तर ती म्हणजे काय? की एक असा मनुष्य असावा जो प्रतिनिधिक मस्तक, कारण आदाम जो होता पहिला, तो सर्व मानव जातीचा प्रतिनिधिक मस्तक या नात्याने तो पहिला आदाम पडला आणि त्याच्यामध्ये सर्व मानवजात पापी झालेली आहे. आणि म्हणून आता स्वभावतःच सर्व मानवजात त्या पापात जन्मास येते आणि मरणाची ती वाटेकरी झालेली आहे. मरणाने त्यांच्यावर राज्य केलेलं आहे आणि म्हणून यातून सुटावं म्हणून कोणीतरी आता असा प्रतिनिधिक मस्तक असणं गरजेचं होतं की जो येईल आणि आपला देह त्या मरणासाठी देईल. दुसरी गोष्ट, का बरं ख्रिस्ताचं देहधारण आवश्यक होतं? कारण नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी मनुष्याचं आज्ञापालन आवश्यक होतं. ज्या आदामामध्ये पहिल्या देवाचा नियम पालन होऊ शकला नाही आणि आदामानंतर कोणत्याच व्यक्ती देवाचं नियमशास्त्र पूर्णपणे पालन करण्यास पात्र नव्हता. शास्त्री पुरुषी म्हणायचे की हा आम्ही परिपूर्ण रीतीने पालन करतो, परंतु ख्रिस्ताने त्यांचं खरं कारण दाखवलेलं आहे की अरे, कुणीच नियमशास्त्र पालन करू शकत नाही. कारण नियमशास्त्र आपल्या हृदयाबद्दल, आपल्या हृदयाची खोली दाखवितं खरं तर. नियमशास्त्र आपल्या समोर दिलेला एक आरसा आहे की जे आपली दयनीय अवस्था दाखवते की अरे, तू किती भ्रष्ट आहेस. तू स्वतःहून देवाजवळ येऊ शकत नाही, देवाला आनंद देऊ शकणार नाही. आणि म्हणून मग ख्रिस्ताने तेच उलगडून दाखवलेलं आहे की ख्रिस्त तो म्हणतो की हे बाह्य पालनाबद्दल नाही, ते तुमच्या हृदयाबद्दल आहे. खून करू नकोस, तर द्वेष करतो तरी खून करणं आहे. बरोबर. लोभ धरू नकोस, तर मग लोभ धरण्याबद्दल सुद्धा त्याचा उलगडा देण्यात आलेला आहे. बरोबर. तर मग जर हे सर्व पूर्ण करायला पाहिजे, तर परिपूर्ण मनुष्याची गरज आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त आला. तो काय म्हटला की मी नियमशास्त्रातील काना किंवा मात्रा रद्द करायला आलेलो नाही, मी पूर्ण करायला आलेलो आहे. त्यानंतर नियमशास्त्राच्या आज्ञाभंगामुळं जो कोणी ते पालन करणार आहे तो शापाखाली आहे म्हटलेला आहे. तर मग तो पापाचा जो शाप आहे त्याच्या खाली जाण्यासाठी मानवी शरीर गरजेचं होतं. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की तो आपल्यासाठी शाप असा झाला म्हटलेला आहे. तो शेवटचा आदाम होण्यासाठी आला. जो पहिला आदाम जिथं पडला तिथं शेवटचा आदाम म्हणून ख्रिस्ताने सर्व आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. आणि एक परिपूर्ण मध्यस्थ देव व मानव म्हणून एक परिपूर्ण मध्यस्थ तो असावा, म्हणून हे देहधारण आवश्यक होतं. तर अनेक गोष्टी आहेत देह धारणेबद्दल जे आपण पुढे आणखी शिकणार आहोत उद्याच्या क्लासमध्ये. आणि आणखी अनेक महत्त्वाच्या बाबी आपण पाहणार आहोत. परंतु ख्रिस्ताबद्दल पाहत असताना त्याचं मनुष्यत्व आपण अभ्यासत आहोत. आणि किती अद्भुत आहे की पहा, तो देव जो महान प्रभू, आणि त्याच्याबद्दल बोलत असताना करिंथकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की पहा, तो धनवान असता आपल्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावं. आणि ह्या एकाच वचनामध्ये आपल्याला त्या देहधारणेचं मोल कळल. तर त्याची धनवानतेबद्दल आपण विचार करतो, अरे धनवानता म्हणजे काय बरं मग? अरे, तो किती महान होता. आणि तो देव म्हणून सार्वकालिक प्रभू ज्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे आणि सर्व विश्व त्याचंच आहे, तो दरिद्री होणं काय आहे? अरे, जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा देव तो मानव होत आहे, तो निर्मितीमध्ये येत आहे, तो देहधारी होत आहे. का बरं? यासाठी की सर्व जे आध्यात्मिक आशीर्वाद आहे, ज्यासाठी आपण मुकलेलो आहोत, ते आपल्याला मिळावं. त्याचं दारिद्र्य काय होतं? त्याची देहधारणा, तो आपल्यासाठी आला. सर्वसाधारण असं जीवन तो जगलेला आहे. तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला या भूतलावर डोकंही टेकावे जागा मिळालेली नाही. त्याच्यावर थुंकले, त्याला फटके मारले, त्याची थट्टा उडवण्यात आली, त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं, नाही का? तो मृत्यू पावलेला आहे. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. तर ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, तर त्याचं दारिद्र्य हे सर्व गोष्टी आपल्याला जाणूव करून देतं. आणि मग त्याच्या ह्या कृत्यांनी काय मिळालेलं आहे?
इपिस्करास पत्रामध्ये सांगितलं की त्याच्यामध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन देवाने आपल्याला आशीर्वादित केलंय. ते आध्यात्मिक आशीर्वाद काय, मग पूर्ण लिस्ट दिली मोठी नाही का. त्याच्यामध्ये आपल्याला निवडलंय, त्याच्यामध्ये आपल्याला त्याने मुक्ती दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक अद्भुत असा वारसा दिलेला आहे, आणि त्याचं त्या वतनाचा विचार म्हणून अगोदरच आपल्याला देवाचा आत्मा दिलेला आहे. किती अद्भुत आपला देव आहे. आणि म्हणून त्याच जिवंत देवाला गौरव, महिमा आणि सन्मान मिळो, आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो.